राज्यातील जिल्हा परिषद, महानगरपालिका, खाजगी अनुदानित शाळा आणि सर्व शासकीय शाळांमधील विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षणाबरोबरच डिजिटल शिक्षण पद्धतीचा वापर करण्यात येतो। त्यामुळे दैनंदिन शालेय कामकाजासाठी विजेची आवश्यकता असते। राज्यातील सर्व शाळांना दरमहा वीज बिल भरावं लागतं। पूर्वी शाळांसाठी घरगुती ग्राहकांप्रमाणे वीज बिल आकारणी केली जात होती, परंतु सध्या ही आकारणी व्यावसायिक दरानं होतीये। अनेकदा वीज बिल न भरल्यामुळे वीज पुरवठा खंडित केला जातो। त्यामुळे खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघानं कर्नाटकच्या राज्याच्या धर्तीवर शाळांना मोफत वीज पुरवठा करावा अशी मागणी केली आहे। की कर्नाटक सरकारनं सुद्धा नुकतीच ज्या सरकारी शाळा आहेत यांना मोफत वीज देण्याची योजना आणलेली आहे आणि शाळांच्याकडून तशा पद्धतीची माहिती गोळा करण्याचे आदेश नुकतेच कर्नाटक सरकारनं शाळांना दिलेले आहेत। ज्या पद्धतीनं लाडकी बहीण योजना ही शासनाने आणलेली आहे, अशाच पद्धतीची महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषद, नगरपालिकांच्या शाळांसाठी, त्याचबरोबर सर्व खाजगी अनुदानित शाळांसाठी महाराष्ट्र शासनानं मोफत वीज योजना आणावी आणि सर्व शाळांना आज आपल्याला माहिती आहे की व्यावसायिक पद्धतीचं वीज बिल हे शाळांना लावलं जातं आणि हे बिल भरलं नाही तर शाळांचा वीज पुरवठा खंडित होतो। आज शाळांच्यामध्ये संगणकाच्या माध्यमातून असू दे, प्रोजेक्टरच्या माध्यमातून असू दे, ऑनलाईन पद्धतीने असू दे, वेगवेगळ्या नवीन शैक्षणिक पद्धती शिक्षणाच्या येत आहेत आणि यासाठी विजेची आवश्यकता असते। संगणक शाळांच्यामध्ये वापरले जातात, विद्यार्थीसुद्धा ते संगणक हाताळत आहेत, त्यासाठी विजेची आवश्यकता असते। शाळेच्या दैनंदिन कामासाठी विजेची आवश्यकता असते आणि हे व्यावसायिक बिल शाळांना भरायला लागू नये म्हणून आम्ही शासनाला या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना, त्याचबरोबर शिक्षण मंत्र्यांना आज विनंती केलेल्या निवेदनाच्या माध्यमातून की आपण लाडकी बहीण यासारखी एक चांगली योजना शाळांसाठी आपण आणावी आणि शाळांना मोफत वीज या ठिकाणी द्यावी अशी आम्ही विनंती केलेली आहे। राज्य प्राथमिक महासंघाच्या वतीनं सहाय्यक शिक्षण संचालक स्मिता गौड यांना या मागणीचं निवेदन देण्यात आलं। या शिष्टमंडळात राजाराम संकपाळ, दस्तगीर मुजावर, धीरज पारधी, राज मेंगे, सागर जाधव, अभिजित साळोखे यांचा सहभाग होता।